मग
बसलेले टाळी वाजवा लोकांना नामस्मरण करा पकवाज म्हटलं की पकवाज वाजवायचं आणि टाळी म्हटलं की टाळी वाजवायची. टाळ पकवाज टाळी. काय इथपर्यंत काय ऐकू येत नाही? टाळी टाळ पकवाज टाळी टाळ पकवाज टाळ टाळी परत गावात डीजे आणणार काय? हा डीजे आणायचं असलं तर या लोकांची परवानगी घ्या. म्हातारी माणसं सुद्धा कीर्तनात नाचतात माणूस. हा काय सांगू आता संतांचे उपकार थोडा. आम्हाला सुद्धा दम भरला आता. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायाच शिकविते.
काय द्यावे असी व्हावे उतराई ठेवी तो हात नाही जीव तोडा तुका म्हणे वत्स धेनो एक चित्ती तैसे मज एक सांभाळी. आतापर्यंत जे काही कीर्तनात सांगितलं कोणाला पटेल न पटेल पण राहिलेल्या 5 गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर मांडून जातो आणि माझ्या कीर्तनाला पूर्ण विराम देतो. पहिली गोष्ट निरपेक्ष भाव. माझ्या गुरूंनी नेहमी सांगितलंय की ह्या 5 गोष्टी आवर्जून कीर्तनामध्ये सांगायच्या. अभंगाचा फक्त पहिला भावार्थ झालेला आहे. संयोजक मंडळींची जर सूचना असेल सकाळी 4 पर्यंत कीर्तन लांबवायचं असेल तर मी काय तयार आहे. बाकीचे बसतेत काय विचारा. राहू दे, विनोदाचा भाग सोडून द्या. पहिला, आजपर्यंत देवाकडे कुठल्याही प्रकारची अपेक्षा करायची नाही महाराज. देवाची मनसोक्त भक्ती करा, आनंदाने देवावर प्रेम करा, आनंदाने देवाकडे प्रेम मागा, पण देवाकडे कोणत्याही प्रकारची अपेक्षा करू नका. जो देवाकडे गेल्यानंतर भगवंताकडे अपेक्षाने जातो त्याला देव आजपर्यंत काहीही दिलेलं नाही. आणि जो निरपेक्ष भावनेने भगवंताची सेवा करतो त्याला दिल्याशिवाय राहत नाही. हा देवाचा भाव आहे महाराज. माझ्या आयुष्यात घडलेली घटना आहे. काही लोक म्हणतात महाराज गळ्यात माळ घातली म्हणजे देवाचं काही केलं म्हणजे फार काही मोठं होतं का. माय बापानो, आज कीर्तनकार आहे, नवोदित कीर्तनकार आहे, कॉलेजचा स्टुडंट आहे, ऍज अ पदवीधर आहे, म्हणून तुमच्या डोळ्यासमोर सांगतो आज देवानं सुद्धा मला पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलेलं आहे. महाराज मी सांगू का, माझं देवावर इतकं प्रेम आहे. आज निरपेक्ष भावनेनं भगवंताची सेवा केलं तर देव कोणत्या ना कोणत्या स्वरूपात येतो आणि तुमची कामं करतो. आता परवा माझ्या आयुष्यात घडलेली घटना तुमच्या डोळ्यासमोर सांगतो आणि माझ्या कीर्तन सेवेला पूर्ण विराम देतो. पहिली भाव निरपेक्ष भाव. देवाजवळ काही मागायचं नाही. परवा एकादशीचा दिवस होता आणि त्या एकादशीच्या दिवशी आम्ही जयसिंगपूरला भजनाला चाललो होतो. आता जयसिंगपूर गाव कोणाला माहिती असेल नसेल, शिरोळ तालुक्यामध्ये एक मोठं शहर आहे जयसिंगपूर म्हणून. आणि त्या ठिकाणी भजनाला चाललो होतो. दोघांच्या गळ्यामध्ये माळ आहे. फक्त वेळ झाला होता आणि भजनाला गेल्यानंतर अभंग कुठला म्हणायचा एवढंच गुणगुणत चालवतो गाडीवर. गाडी 70च्या स्पीड नव्हती. दोघेही गाडीवर बसलोय, गुणगुणत होतो. अभंग कुठला म्हणायचा, देह जावो अथवा राहो आणि पांडुरंगी दृढ भाव, एवढाच अभंग म्हणायचा होता. पण शिरोळमध्ये आता बघा, आता साखर कारखान्याची वाहतूक सुरू आहे. आता नंतर ऊसाचं सीझन बंद झालं की लोक मळी घेऊन जातात शेतामध्ये टाकण्याकरता. आणि ती मळी घेऊन जात असताना त्या डांबरीवर ऑइल सांडलं होतं. ते मळीचं जे पाणी होतं ते सांडलं होतं. यदा कदाचित असं म्हणतात की त्या मळीवरून जर एखादी गाडी गेली, यदा कदाचित तुमचं डोकं जर त्या डांबरीला आपटलं तर तुम्ही मराल की जगाल याची शाश्वती ते देऊ शकत नाही. आणि त्याच वेळेला त्या डांबरीवर ते ऑइल सांडलं होतं आणि त्यावर पाऊस पडला होता. कारण उंच देव नाही का, माझ्या आयुष्यात घडलंय म्हणून तुम्हाला सांगतो. या देवानं मला सुद्धा पुढच्या पोराप्रमाणे सांभाळलंय. म्हणून देवाकडे प्रेम मागा, देवाला भक्ती समर्पण करा. देवानं काय मागितलं. आणि काही लोकांची अशी भावना आहे की या देवानं आमचं काय चांगलं केलंय. बऱ्याच जरा जरी घटना आपल्या आयुष्यात वाईट घडायला लागल्या की देवाच्या नावानं आपण बोंब मारतो, या देवानं आमचं काय चांगलं केलं, या देवानं आम्हाला काय दिले. अहो, स्वामी विवेकानंद सुद्धा आईला म्हणायला लागले, अगं आई माझा बाप मेला, या देवानं मला काय दिलंय. आई युट्यूबवर व्हिडिओ पाहणारी आई नव्हती आत्ताची महाराज. सकाळी उठल्यानंतर भगवद्गीता वाचणारी आई होती. सकाळी उठल्यानंतर ज्ञानेश्वरी वाचणारी आई होती. त्या आईनं स्वामी विवेकानंदाला प्रश्न केला, अरे स्वामी या देवानं काय दिलंय बघायचं असेल तर एकदा आरशासमोर जा आणि स्वतःचं शरीर निरखून बघ. स्वामी विवेकानंद आरशासमोर गेले आणि स्वतःचं शरीर निरखून बघितलं. शरीर निरखून बघितल्यानंतर क्षणभर का होईना महाराज स्वामी विवेकानंदांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. पाणी आल्यानंतर आईजवळ आले, आई या देवानं मला सगळं दिलंय ग, पण मीच कुठेतरी अनुभवायला चुकलो. आज विचार करा, ज्या लोकांना जन्मजात पाय नाही त्या लोकांना विचारा देवानं काय दिलंय. ज्या लोकांना जन्मजात हात नाही त्या लोकांना विचारा देवानं काय दिलंय. ज्या लोकांना जन्मजात बोलता येत नाही, ज्या लोकांना जन्मजात ऐकता येत नाही त्या लोकांना विचारा देवानं काय दिलंय. आज एखादा जरी अवयव आपला वाईट केलाय का हो देवानं, जरा जरी वाकडात केलाय का. इतकं सुंदर नरदेह शरीर देवानं भगवंतानं दिलंय, तरी सुद्धा आपण भगवंताच्या दारामध्ये जातो आणि देवानं काय चांगलं केले म्हणून देवाच्या नावानं ओरडतो महाराज. आम्ही चाललो होतो, 70च्या स्पीडवर गाडी होती. आम्हाला माहिती नाही त्या रोडवर सांडलेला आहे, ऑइल सांडलेला आहे. पण अपराधाची गोष्ट म्हणजे आमची गाडी स्लिप झाली आणि इथून ते व्हिडिओ कॅमेरा आहे इथपर्यंत आम्ही एकमेकांच्या कमरेला धरून महाराज त्या डांबरीवरून फरफटत घासत गेलो होतो. यदा कदाचित आमचं जर डोकं त्या डांबरीला आपटलं असतं तर मी माझी सुद्धा शाश्वती दिली नसतो. आज या कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलो असतो का नसतो ते देवाच्या हातात. आता त्यावेळेला स्लिप झाली गाडी. आज त्याच वेळेला अनेक गाड्या आल्या
अनेक गाड्या स्लिप झाल्या, अनेक गाड्या पडल्या, एक एक लोकांची हाडं मोडली, एकेकांची डोकं फुटली. सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्या जागेला 2 लोकांचा जीव सुद्धा गेला होता महाराज. इतकी वाईट परिस्थिती झाली होती. पण विचार करा, सगळ्या लोकांची हाडं मोडली, हात मोडले, पाय मोडले, आम्ही पडलो, माझ्या अंगावरची सगळी कापडं फाटली होती महाराज. पण मी सांगू का, आज त्या डांबरीवर पडून सुद्धा आमच्या अंगातून साधा रक्ताचा थेंब सुद्धा बाहेर आला नाही. ही ताकद माझ्या पांडुरंग परमात्म्याची होती महाराज. हा, हे तर विषय सोडून द्या, जाऊ दे, हे तर शिल्लक गोष्ट आहे. पण महाराज, कोरोनाच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी अनुभवलंय. हा, वारी बंद होती, 2 वर्ष वारी बंद होती, आणि आम्ही दोघे जण एक भिकाऱ्याचा वेश करून, त्यावेळेला कॉलेजला सुट्टी होती, सगळे सुट्टी होती, कंपनी सुट्टी होती, आणि आम्ही पंढरपूरला भगवंताला भेटण्याकरता जात होतो. आम्ही फक्त दोघांनी ठरवलं होतं, देवानं वाचवलंय, देवाला पाहायला जायचं महाराज. हा, देवाचं दर्शन होऊ दे किंवा नाही होऊ दे, पण एकदा वाळवंटातली माती मात्र कपाळाला लावून येऊया. अहो, देवावर खूप प्रेम आहे हो. कधी एकदा पंढरपूरला जाईन आणि देवाचं सोजळ रूप बघेन, एवढं अंतकरणाला वाटत होतं. कोरोनाच्या काळामध्ये आम्ही दोघं जण चाललोय, मिरज पर्यंत गेलो. एका पोलिसानं अडवलं आम्हाला. त्यांनी सांगितलं, बाबा तुम्ही पंढरपूरला चाललाय हे मला माहिती आहे, पण इथून पुढे जर प्रवेश केला, एखादा जर पोलिसांनी तुम्हाला अटक केलं, तर मिरजेच्या मेडिकल कॉलेजमध्ये, मेडिकल दवाखान्यामध्ये तुम्हाला 27 दिवस क्वारंटाईन राहायला लागेल. बघा, याचा विचार करा आणि पुढे जा. आम्ही नमस्कार केला आणि शेतामधून भोशेच्या फाट्याला लागलो तिकडं. असं करत 4 दिवस प्रवास होता. घर मागायचं, भाकरी खायची, आणि सांगोल्यापर्यंत पोहोचलो महाराज, केवळ त्या पांडुरंगाला भेटण्याकरता. सांगोल्यात पोचल्यानंतर एका PSI ऑफिसरनं आम्हाला थांबवलं. तो साक्षात PSI ऑफिसर नव्हता, तो पांडुरंग परमात्मा होता. थांबवलं, साहेबांना सांगितलं, साहेब काही करा, पण आम्हाला मात्र पंढरपुरामध्ये फक्त एकदा प्रवेश करा, एकदा जमीन माती फक्त कपाळाला लावतो. कधीतरी त्या वाटेवरनं ज्ञानोबाराय गेले असतील, कधीतरी तुकाराम महाराज गेले असतील, कधीतरी नामदेवराय गेले असतील. एकदा देवाचं दर्शन होऊ दे पण न होऊ दे, पण एकदा माती फक्त पंढरपूरची कपाळाला लावून मी माघारी शिरतो. करोना जगेल की मरेल याची मी शाश्वती नाही देऊ शकत. त्यावेळी त्या PSI ऑफिसरनं आम्ही दिलेली आकांत हार, ती आर्त हाक त्यानं ऐकली, आणि पोलिसांच्या गाडीमध्ये आम्हाला दोघांनी बसवलं आणि पंढरपुरापर्यंत त्यांनी घेऊन आलं. त्यावेळी पहिल्यांदा पोलीस गाडीत आम्ही बसलो. हा, पंढरपुरामध्ये आले, नगर प्रदक्षिणा घातली, पण मंदिर बंद होतं, त्याच्यामुळं आम्ही आत काही जाऊ शकलो नाही. अहो, आठवण आली देवाची आणि पाणी आलं डोळ्यात. डोळ्यात पाणी आल्यानंतर साहेबांना सांगितलं, एकदा वाळवंटात घेऊन चला, आणि वाळवंटात एकदा फक्त चंद्रभागेचं पाणी फक्त डोळ्याला लावून घेतो. वाळवंटात साहेबांनी घेऊन गेलं, चंद्रभागेचं पाणी डोळ्याला लावून घेतलो, आणि माघारी परत साहेबांनी सांगोल्यापर्यंत आणून आम्हाला दोघांना सोडलं, आणि स्वतःचा डबा जो शासनाकडून आला होता तो डबा आम्हाला दोघांना खायला दिला, आणि सांगितलं, बाळानो जेवा, आनंदाने जेवा, आणि एखादी गाडी जर मिरजपर्यंत जात असेल तर त्या गाडीमध्ये तुम्हाला बसवून पाठवतो, तोपर्यंत निवांत जेवा. आम्ही दोघे जण जेवलो. त्यावेळेला कुर्डुवाडीवरून एक सॅनिटायझरनं भरलेला मोठा ट्रक येत होता. तो मेडिकल कॉलेजला मध्ये येणार होता, मेडिकल दवाखान्यामध्ये, सिव्हिल हॉस्पिटलला, सांगलीला. त्या साहेबांनी तो ट्रक थांबवला आणि सांगितलं, या 2 लोकांना फक्त मिरजमध्ये सोडा. कुणी जरी विचारलं तर डिपार्टमेंटची लोक आहेत, एवढंच फक्त सांगायचं. साहेबांनी, त्या पांडुरंग परमात्म्याने आम्हाला त्या ट्रक मध्ये बसवलं. ट्रक मध्ये बसवल्यानंतर, आता ट्रक मध्ये इकडे ड्रायव्हर आहे, इकडे किन्नर आहे, आणि आम्ही दोघे जण मध्ये, ते पाठीमागं बाकडं असतं ना ट्रकच्या पाठीमागं, तिथं आम्ही बसलो. 26 वेळा हरिपाठ झाला भोसेपर्यंत येत असताना. किती वेळा? 26 वेळा. त्यानं देवाची द्वारी म्हणायचं, मी उभाक्षण भरी म्हणायचं, त्याने मुक्तिचारी साधी याला हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, असा 26 वेळा हरिपाठ झाला. पण मात्र भोसे गावामध्ये आल्यानंतर एक मोठा अपराध घडला आमच्यामध्ये. आता बघा, मिरज वरून आल्यानंतर आपण काय करतो, मिरजच्या बायपास रोडनं येतो आणि मग भोसे करून आपण वर हायवे मध्ये चढतो, बरोबर आहे ना, हायवेला जातो. अजून तो त्यावेळेला हायवे झाला नव्हता, भोसेपर्यंतच हायवे झाला होता, आणि पुढचं सगळं अजून काम अपूर्ण होतं. रात्रीचा 1 वाजला होता, आम्ही गाडीमधून येत होतो. बघा, गळ्यामध्ये घातलेल्या मालेची ताकद आणि भगवंतानं आमच्यावर केलेला कृपाशीर्वाद, याचं वर्णन तुमच्या डोळ्यासमोर मी सांगतोय. आलो भोसेपर्यंत, रात्रीचे 1 वाजलेले आहे, पण त्या ड्रायव्हरला समोरचा जो उड्डाण पूल आहे तो रस्ता झालेला नाही हे त्याला माहिती नव्हतं महाराज.
त्या उड्डाण पुलावरून 60 ते 70 पुलावरून महाराज फुटावरून आमची ट्रक कोसळली. आणि ट्रक कोसळून खाली पडली. आज तिथं जर तुम्ही असता तर यदा कदाचित ते समोरचं दृश्य बघून तुम्हालाच अटॅक आला असता. जो गाडी चालवत होता ना, जिथं बसला होता चालवत तो ड्रायव्हर, त्या सीटचे सगळे बार त्याच्या पोटात घुसले होते महाराज. हे सगळं दृश्य बघून समोरून किन्नर उडी मारताना तो दुसऱ्या गाडीच्या चाकाखाली सापडला आणि तो तिथंच मेला. हे खरं नाही, गादीवर राहून बोलतोय. आज ही बातमी सांगली जिल्ह्यामध्ये प्रदर्शित झाली होती. आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातले होते म्हणून इकडे काय फार त्याचा अभाव झाला नाही. त्यावेळी 60 फुटावरून खाली पडली, 2 माणसं मेली, गळ्यात माळ नव्हती. पण विचार करा, 60 फुटावरून गाडी पडून सुद्धा भगवंतानं आमच्या शरीराला धुसुडी सुद्धा काही करू दिलं नाही. ही ताकद माझ्या पांडुरंग परमात्म्याची होती. हे का सांगावं, आज अध्यात्माची गोष्ट घडते. आज मोठा पर्व काळ आहे. आज आनंदानं तुम्ही कीर्तनामध्ये आलाय म्हणून सांगतोय मायबापांनो, देवानं तुमच्याकडे कोणत्याही पद्धतीची अपेक्षा केला नाही. एकदा भाव समर्पण करा, प्रेम समर्पण करा, तो तुमच्या पाठीमागे राहिल्याशिवाय राहत नाही. निरपेक्ष भाव, देवाकडनं कुठल्याही पद्धतीची अपेक्षा करायची नाही. दुसरी गोष्ट, तांतम, कोणाचं वाईट व्हावं हे चिंतन करायचं नाही. जर एखाद्याचं वाईट व्हावं हे जर चिंतन केलं महाराज, तर कालांतरानं तुमचंही सुद्धा वाईट होईल, हे इतकंही सुद्धा लक्षात ठेवा. दुसरा भाव तांतम मुनीम. आज परमार्थाचं काम इथं होतंय. प्रत्येकाच्या खिशात 500 रुपये 1000 रुपये असतील महाराज, या देव धर्मासाठी दान करायचं. अहो, आपण आपल्या धर्मासाठी दान करणार नाही तर कोणासाठी दान करणार हो? आणि देवानं सांगतो, आजपर्यंत कोणाचे उपकार डोक्यावर ठेवून घेतले नाहीत. तुम्ही 500 रुपये द्याल, आज उद्या तुमच्या घरामध्ये 1000 पाठवतो, इतकी ताकद माझ्या पांडुरंग परमात्म्याची आहे. आजपर्यंत देवानं कोणाचेही उपकार डोक्यावर घेतलेलं नाही महाराज. म्हणून या आपल्या धर्मासाठी, हिंदू धर्मासाठी दान धर्म करायला मागे पुढे बघायचं नाही. मुनीम. चौथी गोष्ट, समदर्शना. या वारकरी संप्रदायामध्ये आजपर्यंत संतांनी कुठल्याही पद्धतीचा जातीभेद मांडलेला नाही. यारे यारे लहान तोर, याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनाची, किंवा विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रमा मंगल. म्हणून आज इथं सगळ्या जातींना, मुस्लिम धर्मातले लोक बघा, संप्रदायानं जातीभेदाचा पगडा कधीच मोडून काढलेला आहे. म्हणून समदर्शना. आणि शेवटची गोष्ट म्हणजे निर्वैर आहे. महाराज, परमार्थिक चिंतन करत असताना यदा कदाचित कोणाशी तुमचं जर वैर असेल तर तो वैरत्व भाव मिटवण्याचा प्रयत्न करा. संतांनी सुद्धा मिटवलेला आहे. त्या मंबाजी बुवानं माझ्या तुकोबरायनं काठीनं मारलं, बदलून मारलं, पण शेवटी तुकोबराय संध्याकाळी मंबाजी बुवाच्या घरी जातात आणि म्हणतात, मंबाजी बुवा, सकाळी मला काठीनं मारला म्हणून संध्याकाळी माझ्या कीर्तनाला येत नाही का? चला म्हणायला लागले, तुमच्याशिवाय कीर्तनाला रंग येत नाही. तुम्ही आज तुम्हाला कोणी मारला असतं तर संध्याकाळी कधी पोरं घेऊन मला मारणं असं झालेलं असतं तुम्हाला. कधी एकदा वैराचं पाय मोडून हे झालेलं असतं. पण संतांनी महाराज त्यावेळेला वैरत्व भाव पत्करला. याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो, नाथ बाबांना राग यावा याच्याकरता एका पुरुषाला 200 रुपये पगार देऊन अंगावर पान खाऊन थुकायला सांगितलं. गंगा नदीमध्ये एकनाथ बाबा स्नान करून यायचे, तो माणूस पान खायचा, अंगावर थुकायचा. एक वेळा नाही, 108 वेळा थुंकलं महाराज. 108 वेळा थुंकल्यानंतर त्या पान खाणाऱ्याची परिस्थिती काय झाली? एक पान खाल्ल्यानंतर काय होतंय बघा. 108 वेळा खाल्लं, केवळ कशा करता? नाथ बाबांना राग यावा म्हणून. नाथ बाबा वर आले, नमस्कार करायचा आणि परत गंगेच्या स्नानाला जायचे. असं 108 वेळा गंगेचं स्नान केलं. त्या यवनाला दया आली आणि शेवटी नाथ बाबांच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला आणि सांगितलं, बाबा, 1 वेळा थुंकलो नाही, 108 वेळा थुंकलो, तुम्हाला राग येत नाही का? त्यावेळी माझ्या नाथ बाबांना उत्तर ऐका, अरे बाळा, म्हणायला लागले, एकदा थुकलास तर 1 वेळ गंगेचं स्नान झालं, तुझ्यामुळे 108 वेळा गंगेचं स्नान करायला मिळालं. ही धन्यता हे संत त्या वैर्याला देतात महाराज. म्हणून निर्वैराह भाव संपवून टाका, वैरत्व भाव पत्करू नका. पहिली म्हणजे निरपेक्ष भाव, तांतम, मुनीम, समदर्शना आणि निर्वैराह. आयुष्यात सुखी झाल्याशिवाय राहणार नाही, समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज प्रतिवर्षाप्रमाणे भावेश्वरी वारकरी संप्रदाय व ग्रामस्थ मंडळ हजगोरी बुद्रुक या ठिकाणी श्री हरिभक्त पारायण मारुती कृष्णा आंबुलकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली खूप मोठा सप्ताह पार पडतोय. यामध्ये वेगवेगळ्या ज्ञानी कीर्तनकारांची कीर्तन आहेत. आज या सगळ्या लोकांना धन्यता देतो. गाव छोटस आहे पण आनंदानं राहणारी माणसं आहेत आणि अशी मोठी माणसं आम्हाला बघायला मिळेल की आनंद, कीर्तन करायला सुद्धा आनंद वाटतो. साऊंडवाल्या दादांचं सुद्धा आभार मानतो. इतका सुंदर साऊंड दिला. गंधर्वासारखे गायन करणारी मंडळी आहेत. भगवान शंकरांसारखे पकवाज वाजवणारे इथं मोठे वादक आहेत. खरंच आनंद वाटतोय. फोटोग्राफर लोकांचा सुद्धा आम्हाला आज सहवास लाभला, त्यांचंही सुद्धा मी धन्यता मानतो. आयुष्यात
त्यांच्याही परमार्थिक जीवनामध्ये, व्यावसायिक जीवनामध्ये भगवंतानं त्यांच्यावर कृपाशीर्वाद टाकावा, एवढंच मी वर्णन त्यांच्या देवाजवळ प्रार्थना करतो. झालेली सेवा या ठिकाणी मी भगवंताला समर्पित करतो, श्री गुरूंना समर्पित करतो आणि या ठिकाणी पूर्णविराम देतो. काय सांगू आता संतांची उपकार, मज निरंतर जागरिती काय द्यावे अशी भावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा, सहज बोलणी हित उपदेश करुणी सायास शिकविती, काय द्यावे अशी भावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा, कामणी वत्स धेनु एक चित्ती, तैसे मज येती सांभाळीत, काय द्यावे अशी भावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. म्हणा शेवटची चल. तुका म्हणे वत्स धेनु वेच चित्ती, 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 तुका म्हणे वत्स धेनु वेच चित्ती. म्हणे वत्स धेनु वेच चित्ती, तुका म्हणे वत्स धेनु वेच चित्ती. तैसे माझा येती सांभाळीत, तैसे माझा येती सांभाळीत, काय द्यावे अशी भावे उतराई, काय द्यावे अशी भावे उतराई, काय द्यावे अशी भावे उतराई. तैसे मज येती सांभाळीत, तैसे मज येती सांभाळीत, काय द्यावे अशी भावे उतराई, काय द्यावे अशी भावे उतराई, काय द्यावे अशी भावे उतराई. म्हणे वत्स धेनु वेच चित्ती, तुका म्हणे वत्स धेनु वेच चित्ती, तुका म्हणे वत्स धेनु वेच चित्ती, तुका म्हणे वत्स धेनु वेच चित्ती. तैसे मज येती सांभाळीत, तैसे मज येती सांभाळीत, काय द्यावे अशी भावे उतराई, काय द्यावे अशी भावे उतराई, काय द्यावे अशी भावे उतराई. तैसे मज येती सांभाळीत, तैसे मज येती सांभाळीत, काय द्यावे अशी भावे उतराई, काय द्यावे अशी भावे उतराई, काय द्यावे अशी भावे उतराई. देवी पायी जीव थोडा, निरंतर जागविते,
देवी तो हा पायी जीव थोडा देवी तो हा पायी जीव थोडा देवी तो हा पायी जीव थोडा काय जाणे असे भावे उतराई काय जाणे असे भावे उतराई काय जाणे असे भावे उतराई बोलिलेले तुले वेडेवा पुढे उतरी क्षमा करा महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार म्यावला. क्षमा करा अपराध महाराज तुम्ही झाले समाधान तुमचे तुका म्हणे हो जन्मोजन्मी तुझ्यादास पंढरीचा वारकरी वारीच मोठरी संत संगे सर्व काळ खंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वारकरी वारीच कोण दिली
चंद्रभागे स्थान तुका मागे चिदान पंढरीचा वार करी वारी कोण गेली विठ्ठल रखुमाई तरी पाहि पांडुरंगा या संताश निर्विहेच मध्ये तुझे नकाय मागतो तुका म्हणे आता उदार होई मज देवी पायी संतान ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम